नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजची माहिती आहे ना खूप महत्वाची आहे। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहत जा का आता हे हिवाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे ना आपल्या कोंबड्यांना कोणत्या सुद्धा आजारापासून मुक्त जर करायचं जर असन तर आपल्याला कोणतीही गोष्ट जरी झाली तरी घरगुती आयुर्वेदिक झालं तरी त्यांना खूप देणं गरजेचं आहे। तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आजची ही माहिती खूप महत्वाची आहे। तर प्रथमतः काय केलेलं आहे मी आता आहे ना ही वल्ली हळद आहे ना बारीक मिक्सर मध्ये केलेली। तर मी आज ही हळदीचे आहे ना गुणधर्म सांगणार आहे। तर हळदीचे गुणधर्म म्हणजे प्रथम तुम्हाला सांगू का, आता ही आयुर्वेदिक आहे, अँटीबायोटिकचं काम करते शरीरामध्ये। तर ज्या टायमाला आपण आपल्या कोंबड्यांना हे पाण्यामधून देतो ना त्या टायमाचे त्यांचं मी गुणधर्म तुम्हाला सांगणार आहे। तर प्रथमतः काय होतं की आपल्या कोंबड्यामध्ये जे गॅसेसचे आणि जंतूचे जे प्रमाण शरीरामध्ये जे असतात ना ते पूर्णपणे आहे ना त्यांचे हे होतं विष्ठे वाटे ते निघून जातं। आणि दुसरं कारण म्हणजे त्यांचं आहे ना जे रक्त सर्क्युलेशन जे आहे ना ते पण चांगल्या प्रमाणात होतं। आता ते चांगल्या प्रमाणात जर झालं तर ते खाद्य सुद्धा व्यवस्थित खाऊ शकतात। खाद्य व्यवस्थित खाल्ल्यामुळं काय होतं की त्यांना चांगलं पचलं जातं आणि पोटामध्ये गॅसेस जंतूचे प्रमाण जर कमी जर असलं आणि हे हळदीमुळं मेन म्हणजे ना हळद पाण्यामुळं कमी होतं। तर त्याच्यामुळं आपल्या कोंबड्यांनी काही सुद्धा जरी खाल्लं ना ते चांगल्या प्रमाणात त्यांना पचलं पण जातं। आणि दुसरं कारण म्हणजे काय आहे की जे आपल्या कोंबडीचं जे वजन झपाट्याने कमी होतं या दिवसामध्ये तर ते ना प्रमाण कमी होतं आणि त्यांचं वजन चांगल्या प्रमाणे आता त्यांनी जर व्यवस्थित जर खाल्लं तर त्यांचं वजन झपाट्याने वाढतं आणि एक प्रकारची त्यांच्या अंगावरती हळद पाण्यामुळं चमक पण येते आणि अंड्याचं उत्पन्न पण मेन म्हणजे आपलं वाढतं। आणि एक खूप महत्वाचं कारण आहे मी ते तुम्हाला सांगते की ज्या टायमाला आपल्या कोंबड्यांमध्ये कोंबडे जास्ती जर झाले का ना आणि आपल्या कोंबड्यांच्या अंगावरती बघा तुम्ही जखमा होत्यात तर अशा मानच्या बाजूने पाठीच्या बाजूने त्यांना चांगल्या मोठ्या मोठ्या अशा जखमा होत्या। ज्या टायमाला आपली कोंबडा कोंबडी जी क्रॉस होती त्या टायमाला काय होतं मेन म्हणजे ना त्यांच्या पाठीवरती भरपूर प्रमाणात जखमा होत्यात। तर त्या जखमा सुद्धा आहे ना ही हळद पूर्णपणे भरून काढायचं काम करते। तर हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, कारण आहे ना की काय होतं की आपल्याला कधी कधी आहे ना कोंबड्यांचं प्रमाण जास्ती होतं आणि कोंबड्यांची मार्केटिंग कधी कधी कमी होती आणि कोंबडे ते सांगते मी आणि आपल्या ज्या कोंबड्या आता आपल्याला अंड्यामुळे आपण ठेवतो आणि कोंबड्यांची जर मार्केटिंग जर कमी झाली तर त्याचा परिणाम आपल्या कोंबडीवरती होतो। तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या शरीरावरती ज्या जखमा होत्यात ना तर त्या पूर्णपणे भरून निघतात। आता मी कधी कधी काय करते मेन म्हणजे मी माझंच कारण तुम्हाला सांगते, कधी कधी आहे ना आपल्या कोंबड्यांना जर जखमा झाल्या ना तर मी त्यांच्यावरती हळद टाकते, हळद भरते, अशा पकडून त्यांच्यावरती मी हळद टाकते, त्या जखमा लगेच भरतात। तर कधीतरी आपल्याला आहे ना 15 दिवसातून आहे ना हे हळद पाणी आहे ना 2 टाइम जर दिलं ना तर आपल्या कोंबड्यांचं वजन पण वाढतं चांगल्या प्रमाणात आणि आपल्या कोंबड्या तंदुरुस्त पण राहतात। आणि जरी आजारी पडल्या ना त्या तरी त्यांच्यात भरपूर प्रमाणात तेवढी ताकद असते की त्या आजाराला आहे ना बळी पडत नाही, लगेच रिकवर होतात। आणि एक कारण म्हणजे काय आहे की त्यांच्या शरीरावरती जी चांगल्या प्रमाणात जी चमक येते ना त्याच्यामुळे आपल्याला मार्केटिंग पण त्यांच्यापासून चांगलं मिळतं। आणि जे कोराजाई सारखे आजार झाले, CRD सारखे आजार झाले हे कोंबड्यांमध्ये आहे ना जास्ती प्रमाणात आहे ना ह्या हळद पाण्यामुळे आहे ना दिसून येत नाही। त्यामुळे आहे ना जास्तीत जास्त आहे ना ओल्या हळदीचाच वापर करायचा। आता मी ती ओली हळद चिरून ती मिक्सर मध्ये बारीक करून आहे ना ती आज मी कोंबड्यांना देणार आहे। तर त्याच्यामुळे तुमच्या समोरच व्हिडिओ केलेला आहे आणि कमी झालं जास्ती जरी झालं तरी ह्याचा काही दुष्परिणाम होत नाही का, हळद ही आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे त्याची काही काळजी करायची काही कारण नाही। आपल्या पिल्लांना जरी झालं आणि मोठ्या कोंबड्यांना जरी झालं ना तरी 15 दिवसातून आहे ना 2 टाइम द्यायचं। आता मी आज दिले उद्या पण असं 2 दिवस आहे ना 15 दिवसातून 2 टाइम आहे ना देत चला। आपल्या कोंबड्या आहे ना भरपूर प्रमाणात तंदुरुस्त राहतील आणि आजारी पण पडणार नाही
आणि एक प्रकारची त्यांच्या शरीरावरती चमक आणि शरीरामध्ये ताकद सुद्धा चांगली येते. आणि अन्न पाणी पण काही खाल्लं तर त्या व्यवस्थित पचन पण करतात. त्याच्यामुळे तुमच्या समोर हा व्हिडिओ करते. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कुठं पण व्हिडिओ संपूर्ण पाहत जा. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही संपूर्ण पाहत जा, म्हणजे ती चांगली आपली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. तर मी त्यांना आता या हळदीचं पाणी देते. तर आज दिवसभर हेच पाणी मी देणार आहे त्यांना. दिवसभर आपण नॉर्मल पाणी जरी नाही ठेवलं ना तरी बरोबर हेच पाणी ते पितात. आता ह्याच्यात आता काही कोंबड्या आहेत ना, यांच्या शरीरावरती पण जखमा झालेल्या आहेत जास्ती प्रमाणात. त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ केलेला आहे की हे लगेच त्या रिकवर होतात. तर त्याच्यामुळे ना मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझं हे अडकं तोडकं बोलणं आहे काय करायचं, मला काही येत नाही स्पष्ट बोलता. त्याच्यामुळं तुम्ही समजून घ्या आणि सबस्क्राईब तर नक्की करा. धन्यवाद.